तर आज साला कॉलेजमध्ये लेक्चर चालू राहते ना एनले झोप येऊन जाते खत्री अजून शांतनुले. तर काय म्हणता मित्रांनो कसे असाला. सकाळी सकाळी उठून जातो मी. सकाळीच उठतो मला सायंकाळी तर उठत नाही. पहिले सकाळी उठून जातो ना कॉलेज ज्यासाठी निघून जातो. आपण एक चॅनल ओपन केला अभय खत्री म्हणून. मी तो कमेंट मध्ये टाकून देणार. आपला भाऊने ते आयडी ओपन केली आहे. त्या आयडीला तुम्ही सपोर्ट करा. मग साला पाहतो तर तेरे माझ्या आलाच नव्हता. नाही तर तेरे नाम येते तर इथं बसून जाते. मग येऊन जातो आपण आकाश भाऊच्या घराकडे. साला आकाश भाऊच्या घराकडे येतो तर आकाश इथं जुते घालत राहते. खत्रीनं मी साला आकाशची इथं वाट पाहत राहतो ना. आकाश घालत राहते हळूहळू जुते. आकाश भाऊ बी येऊन जाते. आकाश भाऊ आल्यावर मग आपण तिघ जण निघून जातो डायरेक्ट कॉलेजसाठी. साला कॉलेज जाणं पडते नाही तर शिवा पडते. कॉलेजच्या अंदर येऊन जातो. कॉलेजच्या अंदर आल्यावर साला शांतनू इथं बसला नाही तर टीचर काही दिसत नाही. तर हळूहळू टीचर दिसून जाते आपल्याला थोडीशी. मग टीचरच्या शिकून होऊन जाते नाही तर थोडा टाइमपास होऊन जाते आपला. ऐकून जाते मग साला आकाश भाऊ म्हणते मला मोबाईल पाहताना ब्लॉकच्या अंदर घे म्हणते. आकाश भाऊला ब्लॉकच्या अंदर घेऊन टाकतो. मग शांतनूला बी घेऊन टाकतो. शांतनू तो दूर राहते. कोण कोण शांतनूला ओळखते ते कमेंट मध्ये सांगा. साला अंदर येऊन जातो ना इथं लेक्चर चालू राहते ना. खत्री अजून शांतनूला बहुत झोप येत राहते. मग होऊन जाते आपल्याला सुट्टी आली. मग खत्री आकाश शांतनू आपण साले निघून जातो डायरेक्ट घरासाठी. शांतनू बी येऊन जाते आज आपल्या सोबत ना. आकाश राहते समोर. घरी पोहोचून जातो. घरी पोहोचल्यावर मी खूप थकला राहतो कारण की आपण गाडीवर नाही जात ना बाबा. कॉलेज पैदल जाणं पडते आपल्याला ना. आपली कॉलेज बहुत दूर आहे ना. माझ्या मम्मीने मला जबरदस्ती कटिंग करायला लावून दिली. मला जबरदस्ती कटिंग करायला लावून दिली ना. मी कटिंग केल्यावर काही चांगलं दिसतच नव्हतं. मग साला मोसम चांगला होता तर म्हटलं थोडंसं झोपून जातो. मग झोपून उठून जातो तर साला रात्री होऊन जाते. मग माझी बहीण म्हणते मला ब्लॉगच्या अंदर घे. मग मित्रांनो आता मी तुम्हाला भेटतो दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.